नमस्कार मित्रांनो, आपल्या गोठ्यातील गायीला रोगराई, विषबाधा, सर्पदंश, अपघात तसेच लंपी स्किन यासारख्या रोगावर किंवा घटसर्प आदी साथीच्या आजारामुळे गायी म्हशीचा मृत्यू झाल्यास पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 5 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार योजनेला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यामुळे पशुपालकाच्या जनावरांना विमा संरक्षण मिळणार आहे. यात अवघ्या 450 रुपयात गायीसाठी 70,000 रुपयाचा विमा कवच मिळणार आहे. शेतकऱ्याच्या पशुधनाला विमा संरक्षण देऊन जनावरांचा मृत्यू झाल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून त्याचे संरक्षण करणे आणि पशुपालक शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणापासून वाचवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. निविदा प्रक्रियेतून योजनेसाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीची विमाकर्ता म्हणून निवड करण्यात आलेली आहे. योजनेत देशी व संकरित दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडा, शेळ्या आणि मेंढ्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा हा उतरवता येणार आहे. प्रति पशुधन कमाल विमा संरक्षण रक्कम दुभत्या गायीसाठी 70,000 रुपये आहे आणि दुभत्या म्हशीसाठी 80,000 रुपये, तर बैलासाठी 70,000 रुपये आणि रेड्यासाठी 80,000 रुपये, तर शेळी अथवा मेंढीसाठी 7,000 रुपये आहे. पशुपालक शेतकऱ्याच्या इच्छेनुसार पशुधनाचा 1, 2 किंवा 3 वर्ष कालावधीचा विमा संरक्षण घेता येणार आहे. विमा हप्त्यापैकी लाभार्थीचा वाटा केवळ 15% असून उर्वरित 85% हिस्सा केंद्र व राज्य शासन उचलणार आहेत. त्यामुळे पशुपालकावर विमा हप्त्याचा आर्थिक भार पडणार नाही. गाय व बैलासाठी 1 वर्षाला 461 रुपये, म्हैस व रेड्यासाठी 560 रुपये, तर शेळी मेंढीसाठी 45 ते 50 रुपये हा वार्षिक विमा आहे. यासाठी पशुपालकाचे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बँक पासबुक यापैकी एका ओळखपत्रासोबत पशुधनाच्या कानातील टॅग, स्पष्ट दिसणारा फोटो आणि नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले पशुशास्त्र प्रमाणपत्र सादर करून विमा संरक्षण घेता येणार आहे. पशुधनाचा मृत्यू झाला 24 तासाच्या आत विमा कंपनीला कळवणे बंधनकारक असून सर्व आवश्यक कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर 15 दिवसात विम्याचा दावा रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. दावा रक्कम जमा करण्यास विलंब झाल्यास कंपनीला 12% दराने व्याजाची अतिरिक्त रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे. धन्यवाद.